मित्रांनो, समजा एका बेडकाला आपण गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकलं, तो बेडूक त्या पाण्यातून लगेच उडी मारून निघून जातो. आणि तोच बेडूक त्याच पाण्यामध्ये आपण टाकलं, फक्त पाणी नॉर्मल टेम्परेचरला ठेवलंय आणि हळूहळू करून आपण त्या पाण्याचं टेम्परेचर वाढवत गेलो. जसं जसं आपण टेम्परेचर वाढवतो तसं तसं तो बेडूक त्याला स्वतःला त्या टेम्परेचरमध्ये ऍडजस्ट करत जातो. हळूहळू तो एवढं ऍडजस्ट करतो की तो त्या उकळलेल्या पाण्यामध्ये मरून जातो. पण तो बाहेर उडी मारून निघून जात नाही, की त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी असती, त्याच्याकडे तेवढी कॅपॅबिलिटीज होत्या की जो लगेच त्याच्यामधून बाहेर निघून जाईल. पण तो नाही जात का, तर तो फक्त ऍडजस्ट करत जातो. तर ही गोष्ट मित्रांनो, ही गोष्ट फक्त त्या बेडकाची नव्हती, ही गोष्ट तुमची आहे, माझी आहे, की जे आता आपल्या लाईफमध्ये ज्या आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी, जे करिअर आहे जिथं खुश नाहीये तरी पण आपण ऍडजस्ट करतोय, त्या लोकांसाठी. आपलं करिअर कधीच एकाच दिवशी खराब होत नाही, आपण ते करिअर हळूहळू हळू करून खराब करतो. याचं उदाहरण असं की समजा आपल्याला एक जॉब भेटला, त्या जॉबची सॅलरी ठीकठाक आहे, तरी पण आपण तो जॉब जॉईन करतो ह्या हेतूने किंवा ह्या आशेवरती की ठीक आहे, हळूहळू या जॉबमध्ये पण प्रमोशन होईल आणि तो जॉब वाढेल. थोडे दिवस निघून जातात, आपण त्या जॉबमध्ये ऍडजस्ट करत जातो. मग नंतर लेट प्रमोशन व्हायला चालू होतं, जॉबची सॅलरी तिथंच राहते, पण आपण एवढं ऍडजस्ट करायला लागतो की आपल्याला त्याच्यामधून स्किप करता येत नाही. मग नंतर 3 वर्ष होऊन जातात आणि 3 वर्षांनी आपण कुठेतरी वळून मागं बघतो आणि मग आपल्याला समजतं की यार, आपण जिथून स्टार्ट केलं होतं तिथून आपण पुढे आलोच नाही, आपण आजही त्याच ठिकाणी. म्हणायचा प्रश्न एक, ह्याचं जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल, तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच काय करताय का, ह्याचं उत्तर पाहिजे असेल, तर समजा आता आपण 25 ते 26च्या वयात, ही जिंदगी आत्ता जी आपण जगतोय, आत्ता ज्या पोझिशनवरती आपण आहोत, त्या पोझिशनवरती जर 2022चा जो मुलगा होता, जो 22 वर्षाचा मुलगा होता, त्या ठिकाणी जा आणि त्याला एकदा विचारा की बाबा, ही पोझिशन मी आता 2026 मध्ये अचीव्ह केली आहे, तर तू ह्याच्यावरती खुश होशील का? जर समजा तू 2026, तुला मी सांगितलं की 2026ला ही पोझिशन असेल, तर याच्यावरती तू खुश होशील का? जर तुमच्या मनाने उत्तर दिलं की हो, तर ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या करिअरच्या राईट पाथवरती आहेत, तुम्ही तुमचं करिअर इथून कॅरी करा. आणि जर समजा तुम्हाला थोडंसं डाऊट असेल, एकदा जरी उत्तर तुमच्या मनामध्ये नाही असं येत असेल, तर मित्रांनो, काहीही करा आणि या पोझिशन मधून स्किप करा, कारण की त्या बेडकाची कंडिशन आपल्याला नकोय. अजून आयुष्य खूप लांब आहे, आणखीन खूप चांगले निर्णय आपण घेऊ शकतो. तर एकदा विचारा, एक प्रश्न स्वतःसाठी, एक छोटासा व्हिडिओ आहे, आवडला तर नक्की शेअर करा.